सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात घ्या असा आदेश दिलेला आहे. हा आदेश नक्की काय आहे? प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होणार का? प्रशासकीय अडचणी त्याच्यामध्ये काय येऊ शकतात? अशा सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत पुण्याचे माजी नगरसेवक आणि या विषयातले अभ्यासक माननीय उज्ज्वल केसकरजी. उज्ज्वलजी, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. आज जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याचं वर्णन तुम्ही थोडक्यामध्ये कसं कराल? सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि हा निर्णय हा. आज दिलाय असं नाहीये, बरं. तर 4 मे 2022 रोजी आम्ही दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेमध्ये देखील खानविलकर कोर्टाने असे स्पष्ट आदेश दिले होते की 15 दिवसामध्ये 11 मार्च 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेवर 15 दिवसामध्ये निवडणुका घ्या. दुर्दैवाने राज्य निवडणूक आयोगाने आणि राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने या आदेशाचा अंमल दिला नाही. बरं. आज राज्य सरकारच्या वतीने, महायुती राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये असं आश्वासन दिलंय की या निवडणुका घेण्यास आमची हरकत नाही, आमची तयारी आहे. मी या राज्य सरकारच्या या भूमिकेचंही स्वागत करतो. आणि पुण्यामध्ये 2017 सालची जी प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये एक बदल थोडासा जो झालाय तो एवढाच आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये 11 गावं 2018 साली समाविष्ट करण्यात आली. या 11 गावांच्या साठी 2, एक पुरुष आणि एक महिला अशा 2चा एक प्रभाग तयार करण्यात आला. आणि त्या ठिकाणी निवडणूक झाली होती. त्यानंतर 30 मार्च 2021 रोजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणखीन 23 गावांचा समावेश झाला होता. आता त्यांची प्रभाग रचना अस्तित्वात नाही, त्यामुळे त्याचं काय करायचं हा एक प्रश्न असेल. परंतु योगेशजी, मी सांगू इच्छितो की 2002 साली अशीच परिस्थिती होती. त्यावेळेस जुन्या पुण्याची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी 23 गावांची निवडणूक झाली होती. त्यामुळे यावेळेला देखील आता प्रक्रिया सुरू करून ही 23 आणि मला असं वाटतं की या 11 गावांच्या मधली 2 गावं वगळली आहेत. त्यामुळे 23 अधिक 9 गावांची प्रभाग रचना वेगळी तयार करून 2017 ची जी प्रभाग रचना आहे त्या प्रभाग रचना दोघं एकत्र म्हणजे करून 1 महिना 1.5 महिन्याच्या अंतराने निवडणूक घेणं शक्य आहे. 2 मिनिटं फक्त उज्ज्वलजी, तुम्हाला हे करतो. आता ती जी प्रभाग रचना आहे ती 4 सदस्य आहे, 2 सदस्य असणार आहे, 3 सदस्य असणार आहे, याच्याबाबत काय स्पष्टता आहे का? नाही, याच्यामध्ये 2017 ची जी प्रभाग रचना आहे म्हणजे 11 मार्च 2022 ची जी प्रभाग रचना आहे ती 4 सदस्य प्रभाग रचना आहे. त्यामुळे काही बदल होण्याची गरज नाही, कारण का सरकारने केलेल्या कायद्यामधल्या बदलामध्ये देखील शक्यतो 4चा प्रभाग असावा असे बदल केलेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कायदेशीर अडचण काही नाहीये. म्हणजे आताची जी निवडणूक होऊ शकेल ती 4 सदस्यीय प्रभाग रचना अशीच असू शकेल. हो, तशीच होणार आहे ती. बरं, याच्यामध्ये मला एक असं विचारायचं आहे, आता जी नंतरची जी गावं समाविष्ट झालेली आहेत आणि फुरसुंगी हे गाव पुणे शहराच्या हद्दीतनं वगळलेलं आहे. मग या फुरसुंगीमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन होणार की पुन्हा त्याच्याबाबत राज्य सरकार काही बदल करून फुरसुंगी गाव पुन्हा महापालिकेच्या हद्दीत घेण्याचा काही विचार तसा काही दिसतो आहे का? शासकीय पातळीवर, शासनाच्या पातळीवर याविषयी काय विचार आहे मला माहिती नाहीये. परंतु आता तरी ती महानगरपालिकेच्या हद्दीत नसल्यामुळे ती 11 गावांचा जो प्रभाग झाला होता त्या 11 गावांच्या प्रभागामधनं ती गावं वगळून 9 गावं ती आणि नवीन समाविष्ट 23 गावं ही भौगोलिक दृष्ट्या एकमेकांना जोडलेली आहेत यापासून अशी. त्यामुळे या सगळ्या 32 गावांचे प्रभाग तयार करता येतील. आणि मला असं वाटतं की त्या स्थानिक गावातल्या नेतृत्वाला महानगरपालिकेमध्ये आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. गतवेळच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये
या गावांचं अस्तित्व हे शहरातल्या त्याला लगत असणाऱ्या जुन्या वॉर्डाला जोडलं होतं. बरं. मतदार 23 गावांच्यातले आणि नेते जुन्या पुण्यातले असं एक वेगळं कॉम्बिनेशन केलं होतं. त्याला आम्ही विरोध केला होता की जर स्थानिक नेतृत्व जर मोठं झालं आणि ते जर महानगरपालिकेमध्ये आलं तर ते आपल्या भागातले प्रश्न चांगले मांडू शकतात. आणि 23 गावांच्या बाबतीमध्ये आपल्याला 2002 चा इतिहास असा आहे की आज बघा पाणेर बालेवाडी पासून सिंहगड रोडवरची सगळी गावं, धनकवडी, खराडी या सगळ्या गावांमध्ये स्थानिक नेतृत्व हे महानगरपालिकेत आलं आणि त्यांनी डेव्हलपमेंट प्लॅन पासून अनेक गोष्टी करून आपल्या भागाचा विकास केला. म्हणजे जुन्या पुण्यामध्ये जेवढा रेट नाही तेवढा रेट आज आपल्याला बाणेर बालेवाडीमध्ये मिळतो. येस, याच्यामध्ये आणखीन एक विचारायचं आहे की पुण्यातील एकूण नगरसेवकांची संख्या किती असू शकते आता? आताच्या याच्यामध्ये जेवढी आहे त्याच्यामध्ये एक 7 ते 8 नगरसेवक वाढू शकतात. म्हणजे आता जवळपास 148 आसपास मला वाटतं नगरसेवक आहेत पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये आणखीन 7 ते 8 लोकांची भर पडू शकते. 10 होऊ शकतात. मॅक्सिमम जी लेवल आपल्याला परवानगी आहे हो त्या लेवल पर्यंत आपण जाऊ शकू. ओके. आणखीन एक याच्यामध्ये विचारायचं, मग ही जी प्रभाग रचना असू शकेल, गेल्या वेळेसची जर तुम्ही अशी म्हणता की 2017 प्रमाणे जी होती तशीच ती जर करायची असेल तर आता अनेक जण असं म्हणतात की जनगणना आता सुरू होते आहे, मग परत कुणीतरी कोर्टात जाऊ शकेल, नव्या जनगणनेनुसार घ्या अशी मागणी होऊ शकेल. याच्याबाबत तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या निकालाच्या विरोधामध्ये रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावा लागेल. बरं. आणि आता त्यांनी असं जे सांगितलंय की 4 आठवड्याच्या मध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा. हो. एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की कुठलंही कोर्ट त्याला स्थगिती देऊ शकणार नाही. बरं. ओके. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टींचा उहापोह होऊन सर्वोच्च न्यायालयाने जर सांगितलं असेल की 74व्या घटना दुरुस्तीनंतर जे आपल्याला 5 वर्षामध्ये निवडणूक घेणं बंधनकारक आहे, त्याचा विचार करता मला असं वाटत नाही की कुठलंही न्यायालय याला स्थगिती देईल. मला वाटतं ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेऊ शकेल. आणखीन एक याच्यामध्ये प्रश्न थोडासा तुम्हाला हा बाल प्रश्न वाटेल, पण मला खरोखरीच हा प्रश्न मला कार्यकर्त्यांना विचारलेला आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की आता पहलगाम घटनेनंतर भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग आहेत. मग जर असं काही अवचित घटना घडली की काही देशामध्ये काही राष्ट्रीय आणीबाणी वगैरे जर जाहीर झाली या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती, तर या निवडणुकांच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा खीळ बसू शकते का? आता जेव्हा देशाच्या समोर देश जेव्हा युद्धाला सामोरं जाणार असेल आणि जर युद्ध होणार असेल तर मला असं वाटतं की याच निवडणुका काय सगळ्याच निवडणुका या स्थगित होतील. या कार्यकर्त्यांनी खरोखर हा प्रश्न विचारला होता की अहो याचं उत्तर काय आहे? तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जर देश एखाद्या मोठ्या आव्हानामध्ये गुंतला असेल तर अशा निवडणुका पुढे जाऊ शकतात. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्यामध्ये ओबीसीचं जे आरक्षण आहे ते किती टक्के राहणार आता या निकालानुसार? नाही, त्यांनी हे अगदी मागच्या सुद्धा 2022च्या देखील निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जेवढं आरक्षण आहे ओबीसीचं तेवढं आरक्षण तसंच राहील. 27% जे आहे तेवढंच आरक्षण तेवढंच राहील. त्याच पद्धतीची प्रभाग रचना झाली. आता याच्यामध्ये मला आणखीन एक क्लिअर करून सांगा. अनेकांच्या मनामध्ये तो गोंधळ आहे. पुन्हा तो प्रश्न विचारतो. प्रभाग रचना ही 3 सदस्यीय असणार की 4 सदस्यीय असणार? प्रभाग रचना ही 4 सदस्यीय असणार, कारण सर्वोच्च न्यायालयाने जी तारीख सांगितली आहे 11 मार्च 2022 या तारखेला कुठली प्रभाग रचना होती तर या तारखेला 4 सदस्य प्रभाग रचना होती. त्यामुळे 4 सदस्यीय प्रभाग रचनेवरच निवडणूक होणार. दुसरी आणखीन याच्यामध्ये गोष्ट, मग या 4 सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये 2 महिलांसाठी असणार सदस्य आणि 2 जनरल साठी असणार, बरोबर? हो, बरोबर. अच्छा. याच्यामध्ये जे ओबीसीचं जे आरक्षण आहे किंवा एससीचं आरक्षण आहे तेव्हा ते 2022 रोजी झालेलं होतं का की पुन्हा त्या आरक्षणाच्या सोडत नव्याने निघणार? नाही, 2017 सालच्या प्रभाग रचनेमध्ये ओबीसी, महिला, एससी, एसटी अशी सर्व आरक्षण त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे पडली होती. सीमांमध्ये बदल नाही, आरक्षणामध्ये बदल नाही, कारण डिलिमिटेशन हे तेच राहणार आहे असं सुप्रीम कोर्टाने
स्पष्ट केलेलं आहे. नाही, पण काहीतरी उज्ज्वलजी थोडासा घोळ होतोय का? तुम्ही जी 2017 साली जी निवडणूक झाली ती मला वाटतं 3 सदस्यीय प्रभाग रचना होती. नाही 2017ला 4 सदस्यीय प्रभाग रचना झाली होती. 2017ला पण 4 सदस्यीय प्रभाग रचना होती हो. आणि तुम्ही म्हणता 2022ला ती 4 सदस्यीय प्रभाग रचना पुन्हा झाली, बरोबर? 2022ला त्यांनी 3 सदस्य रचना केली, पण ओके. ती अस्तित्वात आली नाही, त्याला मान्यता मिळाली नाही आणि मान्यता मिळालेली प्रभाग रचना कुठली आहे तर 2017ची आहे. ती 4 सदस्य प्रभाग रचना आहे. त्यामध्ये ओबीसी, महिला, एससी, एसटी असं सर्व आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आता काही बदल होईल असं मला वाटत नाही. ओके. म्हणजे 2017चीच प्रभाग रचना जवळपास कायम राहील असा तुमचा दावा आहे. 100% तीच राहील आणि या 23+9 गावांच्या मध्ये वेगळी रचना होईल आणि त्या पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी आरक्षण पडतील. ओके. पण याच्यामध्ये आणखीन एक घोळ असा होऊ शकतो, की जेव्हा 2017ची सगळी प्रभाग रचना झालेली होती, तेव्हा 2011ची जनगणना गृहीत धरलेली होती. मग इतर गावांमध्ये जी प्रभाग रचना होईल, तेव्हा पण मग 2011चीच प्रभाग रचना गृहीत धरणार का? 2011चीच आता लेटेस्ट 2011चीच लोकसंख्या सर्व ठिकाणी गृहीत धरावी लागणार आहे. त्यामुळे इथेही धरतील. त्यामुळे कारण गावांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्यांना नगरसेवक त्यामुळे मग कमी मिळतील, बरोबर? हो, खरंय. हे खरंय. ओके. आणखीन याच्यामध्ये एक प्रश्न आहे की जर सरकारनं ठरवलं, की नाही प्रभाग रचनेची संख्या जी आहे, किती सदस्यांचा प्रभाग ही पुन्हा बदलायचा, तर ते बदलण्याचं धाडस या निकालानंतर सरकार करेल का? मला असं वाटतं, की सरकारकडे निवडणुकीचे प्रभाग रचना ठरवण्याचे अधिकार नाहीत. बरं. हे नाही, काम राज्य निवडणूक आयोगाचं आहे. नाही, तुमच्या माहितीनुसार म्हणजे थोडं इंटरप्ट मी करतो, सांगतो की मला माहितीये. ठाकरे सरकारनं यामध्ये ठाकरे या सरकारनं ठाकरे या सरकारनं हे अधिकार काढून घेतलेले होते. नाही काढून नव्हते घेतले. या सरकारने कायद्यामध्ये बदल करून राज्य सरकार नी तयार करायचे आणि त्याचा अंमल हा निवडणूक आयोगाने करायचा अशा प्रकारची बदल केला होता बीपीएमसी ऍक्ट मध्ये. बरोबर. परंतु अंतिमतः प्रभाग रचना आणि त्याची निवडणूक ही जबाबदारी 74व्या घटना दुरुस्तीनंतर राज्य निवडणूक आयोगाची आहे आणि ते निपक्षपातीपणे आता काम करतील अशी माझी अपेक्षा आहे. ओके. त्यामुळे 2-3 प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे क्लिअर मिळालेली आहेत. प्रभाग रचना 4 सदस्यांची आणि पुण्यामध्ये 2017 सालचीच प्रभाग रचना अस्तित्वात येऊ शकते असं तुमचं मत आहे. हो. अगदी बरोबर? अगदी बरोबर. ओके. धन्यवाद उज्ज्वलजी, तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.